नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि पाहू शकता आता आपण शेळ्याला भरडा ठेवलेला आहे, मिनरल मिक्सर आणि भरडा मिक्स करून. आणि रात्री इथं खूप जास्त पाऊस झालेला आहे. हे पाहू शकता शेडमध्ये पाणी आलं कारण वारण पाऊस भरपूर आलेला होता. हे पाहू शकता बुसकट आणलेलं होतं ट्रॉलीमध्ये, ते पण झाकून ठेवलं आहे आपण. पाऊस हे भरपूर पाऊस आलता आणि वारं असल्यामुळं शेडमध्ये पण पाऊस आलता. उन्हाळा असल्यामुळं याला आपण कापड बांधलेलं नाही साईडनं, त्यामुळे पूर्ण शेड ओलं झालं. हे पाहू शकता आता कोरडं झालेलं आहे. इथं अजून काही साईडला थोडं ओलं आहे. मित्रांनो, 2-4 दिवस अवकाळी पाऊस खूप सांगितलेला आहे. आपापल्या शेळ्यांची काळजी घ्या. आणि आपण काय केलं तर हे नवीनच शेड मारलं आहे. आपल्याकडं जर पैशाचे हे होते, जसे पैसे येते तसं आपण वाढवलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, हे एका शेळीपासून चालू केलं तर आज एवढे मोठे आपल्याकडं शेळ्या पिल्ले झालेले आहेत. हे पाहू शकता पलीकडे बी पिल्ले छोटे मोठे. आणि परत हे शेड मारलं आणि हे पाऊस जास्त सांगितल्यामुळे आपण हे पत्रे 2-3 दिवस झालं मारलेले आहेत. हे पाहू शकता कारण वार आणि पाऊस सांगितलेला होता, त्यामुळं आपण वरी जो हे लावलं होतं, तळवट लावलेला होता, ताडपत्री लावलेली होती. ते अशीच थोडं वारं आलं तरी उडून जायची, त्यामुळं आपण पत्रे मारून घेतले ह्या वाऱ्या कावदानामुळं. हा साईडनं बांधलेलं नव्हतं कापड, कारण काय एवढा पाऊस आला तरी लगेच कोरडं पडतं, त्यामुळं हे केलं नाही. कारण गरम खूप होतं आहे, त्यामुळं ओपन असल्यामुळं काय होतं आहे, जाळीतून हवा हे येते आणि एकदम फ्रेश राहते. उन्हाचं सुद्धा गरमत नाही, काही नाही. हे पाहू शकता कशा प्रकारे खातात शेळ्या आणि बकरं. तर आपला बिटलचा बोकड आहे, हा खूप ॲक्टिव्ह आहे. पाहू शकता तुम्ही, सकाळचा टाईम असल्यामुळं. हे पाहू शकता इकडे पिल्ले आहेत. या पिल्ल्यांच्या रूममध्ये पण खूप पाणी आलं. थोडं पाऊस आणि वारं भरपूर होतं, गारा पण होत्या. आपण निर्णय जे घेतला पत्रे टाकायचा तो चांगला झाला. हे पाहू शकता हे पण कोरडं पडलंय. आता रात्री आपण बोंद्रेचे पोते टाकले होते 2 खाली यांना बसण्यामुळं. हे बघा, हे 5-6 दिवसाचं पिल्लू आहे छोटं. हे बघा 5-6 दिवसाचं पिल्लू तरी कसं ॲक्टिव्ह आहे पाहू शकता तुम्ही. एवढं मस्ती करतंय. हे पाहू शकता हे अंगावर भरपूर खेळत आहे. हे 5-6 दिवस झालं ह्याला फक्त. हे शिरोही बिटलचा क्रॉस आहे. हे पाहू शकता. एक कानाची लांबी बिंबी पाहू शकता तुम्ही. एकदम सगळ्यात जबरदस्त बोकड आहे हा शिरोईचा. हा ब्रीडर पण खूप मोठा होणार आहे, टाईट आणि ॲक्टिव्ह पण खूप आहे पिल्लू. हे पाहू शकता. ह्याचं नाव आम्ही छोटा भीम ठेवलंय. पाहू शकता खूप ॲक्टिव्ह पिल्लू आहे. फक्त 5-6 दिवसाचं पिल्लू आहे मित्रांनो. आणि हे पण पिल्ले चांगले आहेत. हे बिटल क्रॉसचे आहेत सगळे. हे पण गाव उस्मानाबादी आणि बिटल क्रॉसचे आहेत. ते मोठाले ही एक पाट आहे, ते बकर आहे, ते गावरान आहेत. बाकी सगळे बिटल क्रॉसचे आहेत. बिटल क्रॉसचा उस्मानाबादी रिझल्ट चांगला आहे मित्रांनो.
हे बिटल आणि शिरोईचं क्रॉस आहे. हे पाहू शकता, हे बिटल क्रॉस आहे. मित्रांनो, दमादमाने जर केलं आणि दम धरून जर केलं तर आपलं शेळीपालन वाढू शकतं मित्रांनो. आणि पैसा बी भरपूर घालायची गरज नाही मित्रांनो. ते पाहू शकता, ती गव्हाण जी आहे ती गव्हाण आपण 2-2.5 वर्षानंतर घेतली, तर आपण अशा टप्प्याने पाट्याने ठेवलेला आहे ह्यांना. आता 15-20 दिवस झालं गव्हाण आणलेली, 2.5 वर्षानंतर आणली आपण. हे पाहू शकता छोटा भीम कसा आहे आपला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.